हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 11 घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 घेणार आहोत. उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे गोलाकारमध्ये शेप दिलेला आहे. त्यानंतर आता कट करून घेऊया. आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून साईडला आपण इथं पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण टीप वगैरे टाकतो कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपण इथं पिन लावून घेणार आहोत. आता आपल्याला खालच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आता ब्लाऊजचा जो आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर इथं ब्लाऊजच्या साईडला आपल्याला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस पलटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर इथं खालच्या साईडला अगोदर आपण इथं दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो आणि अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण साईडला इथं टीप मारून घेणार आहोत. साईडला टीप आपण मारलेली आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला गळा जो आहे तयार झालेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे घेऊन टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे जे आहे टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला पण इथं टक्स मारून घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा जो आहे आपला तयार झालेला आहे. याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे कापड कट करून घेतलेला आहे 4 इंचाचा. अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. आता पट्टीला आपण पलटून घेऊया. त्यानंतर आपल्याला 3.5 इंचाचे छोटे छोटे अशा प्रकारे पट्टी कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारे 9 इंचाची एक पट्टी आपण कट करून घेतलेली आहे फ्लावर बनवण्यासाठी. सुई दोऱ्याने ह्याला टाका टाकून आपण इथं फ्लावर बनवून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे टाका टाकून आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्लावरला। तर अशा प्रकारे सुंदर आपण इथे फ्लावर तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे। ब्लाऊजला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला इथे 2-2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। तर अशा प्रकारे पलटून आपण दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेऊया। दुसऱ्या साईडला पण आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर जो पट्टी आपण तयार केलेला आहे आता गळ्याच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एक एक करून पट्ट्या जे आहे पूर्ण गळ्याला आपल्या लावून घ्यायचा आहे। तर पूर्ण गळ्याला आपण इथं पट्टी जे आहे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला सेंटरमध्ये जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आपण टिप मारून घेऊया। सेंटरमध्ये आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर जी पट्टी आपल्याला फोल्ड करून पुन्हा एकदा त्याच्यावर टिप मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे इथं। पूर्ण गळ्याला आपण अशाच प्रकारे लेस लावून घेऊया। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे। तर गळ्याला आणि खालच्या साईडला इथे लेस लावून घेतलेले आहे। आता आपल्याला डिझाइन बनवायला घेऊया। तर अशा प्रकारे सुई दोऱ्याने आपल्याला एक फ्लावर तयार करायचा आहे। त्यावरती आपण इथे मणी लावून घेऊया। दुसऱ्या पट्टीवरती पण आपल्याला अशाच प्रकारे फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी। तर बघू शकता इथं फ्लावर जे आहे आपण बनवलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला अशा फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं फ्लावर जे लावून घेऊया सुई दोऱ्याने। फ्लावर वरती आपण इथं बटन लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं लटकन बनवून घेतलेला आहे, आपला वरच्या साईडला लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला डिझाइन जो आहे तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत। तुम्ही पण हा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे। तर धन्यवाद आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। ब्लाउजचा बॅक पार्ट इथं अस्तर आणि ब्लाउज इथं आपण कट करून घेतलेला आहे। हा आपला ब्लाउज पीस आहे। साईडला ठेवून आपल्याला अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे। गळ्याची उंची आपण इथं 11 इंच घेणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून घेऊया।
आता आपल्याला खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 4 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत आपण खालच्या साईडला. अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया. खालचा जो आपण बॉक्स तयार केलेला आहे त्याला तिरपी रेष मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत वरच्या साईडला. अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथं कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सेंटरमध्ये कॅनव्हास पेपर ठेवून गळ्याचा आकार पेपरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अस्तरवर आपण कसं मार्किंग करून घेतलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला पेपरवर पण मार्किंग करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपरवर आपण इथं मार्किंग करून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून. तर अशा प्रकारे आपण पेपरवर मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तशाच प्रकारे इथं कॅनव्हास पेपर साईडचं कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा जो कॅनव्हास पेपर आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे साईडचा. आता सेंटरमध्ये आपण इथं कट मारून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला अगोदर इथं ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरवरती आपण कॅनव्हास पेपर ठेवूया. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला पिन लावून घ्यायचं आहे, म्हणजे टिप टाकताना अस्तर आणि पेपर इकडे तिकडे होणार नाही. आता आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला. जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपण टिप मारून घेऊया. इथं आपण रेडीमेड दोरी घेतलेली आहे गळ्याच्या आपल्या वरच्या साईडला. इथं अशा प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण टिप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे दोरी ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आतला जो कपडा आहे आपण कट करून घ्यायचा आहे. आता खालच्या साईडचा त्रिकोणी शेप मधला पण आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया. गळ्याच्या आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. गळ्याच्या साईडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया. गळ्याला आपण कट मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळा जो आहे पलटून घेतलेला आहे. गळ्याच्या साईडला आपण थोडं इथं प्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला टीप मारताना कपडा गोळा नाही होणार. आता आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचं आहे. टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून आपला अस्तरचा कपडा जो वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं टीप मारून घेतलेले आहे. आता ब्लाऊजच्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो कपडा गोळा नाही होणार. पूर्ण ब्लाऊजच्या साईडला आपल्याला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायचं आहे.
आता जो साईडचा ब्लाऊजचा कपडा आहे आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. कमरपट्टी इथं आपण 2 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपली कमरपट्टी बाहेरच्या साईडला ओपन करून आपल्याला वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर कमरपट्टी ही आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टीप मारून घेऊया. आता आपल्याला इथं नॉटला लटकन बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्यानंतर त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेले आहे. आता याला ओपन करून घेऊया. अशा प्रकारे आपण लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अशाच प्रकारे अजून एक लटकन बनवून घ्यायचं आहे. तर आपण इथं मध्ये थोडं गॅप सोडून इथं वरच्या साईडला लटकन बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे दुसरा पण लटकन आपण बनवून घेतलेला आहे. आता याला आपण ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण लटकन बनवून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. मी ते एकदम सिंपल लटकन बनवून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरा पण लटकन बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन बनवून घेतलेलं आहे एकदम सिंपल मध्ये. आता आपल्याला खालच्या साईडला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण टक्स मारून घेऊया. ब्लाऊजचा गळा जो आहे आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला डिझाईन बनवून घ्यायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे एक पट्टी घेतलेली आहे कापून 3.5 इंचाची. डबल फोल्ड करून ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. पूर्ण पट्टीवरती आपल्याला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पट्टीला आपण पलटून घेऊया. आता पट्टीला आपण अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. वरती थोडं आपण इथं प्रेस करून घेतलेलं आहे. पट्टीच्या वरती आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण इथं प्लेट्स मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं प्लेट मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला ठेवून आपण टिप मारून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला फ्रिल्स लावून घ्यायचं आहे. तर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथे लावून घेणार आहोत.
तर दोन्ही साईडला आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे. आता वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान येते. गळा पण आपला व्यवस्थित दिसतो. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण लेस लावून घेणार आहोत. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण इथं लेस लावून घेणार आहे. तर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. तर हा नॉट बांधून घेऊया आता. आपला ब्लाउजचा गळा इथं तयार झालेला आहे. खूपच सुंदर दिसत आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो, कसा शिवायचा तो आपल्याला सुचत नाही, म्हणजे डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही. तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूपच सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने या पूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.